नमस्कार मित्रांनो, शेती आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. पहा, इकडं शेळी पालन नियोजन आहे आणि इकडं कोंबडी पालन नियोजन आहे. आणि अप्पर लेवल असं बनवण्यात आलं आहे ताकी बकऱ्यांची लीद वगैरे खाली पडावं आणि कोंबड्यांना चारा त्याचं नियोजन हो, ह्यासाठी सगळं बनलेलं आहे. पहा, एकाकडं आपण बघत जाऊया. या इकडं. आता ही किती दिवस झालं तुम्हाला शेळ्या आणून इथं नियोजन करून? 4 महिने झालं. 4 महिने झालं का? कुठून आणले सगळे हे शेळ्या? राजस्थान. राजस्थानहून आणले का? हो. आता इकडे ही लहान पिल्लांचं नियोजन आहे का? हो, पिल्लांसाठी आहे. पिल्लांसाठी किती किती महिन्याचे आहेत पिल्ले ही? ह्याच्यातले काही 2 महिन्याचे आहेत, काही 15 दिवसाचे, काही 20 दिवसाचे, काही महिन्याचे. महिन्याचे आहेत का? हो. आणि इकडं हे सगळं बकऱ्यांसाठी का? हे बकरे. हा. हे सगळे आणि हे बकरे जर मध्ये सोडलं तरी कोणाला मारून घेत असतील? हो, मारून घेते, इंजर्ड होते ना त्यांना. त्याच्यासाठी तुम्ही अलग अलग बनलाव? सेपरेट. आणि तेवढेच लहान होते का असेच होते साईज मध्ये? साईज मध्ये म्हणजे थोडेफार लहान होते, वाढ झालेली. वाढ झाल्या का? हो. आणि तेवढेच केवढ्याचा बकरा आहे तुमचा ही मोठा? ही आपण घेतलं तर 20,000 25,000 ला. 20-25 हजार सरासरी असं. म्हणजे एक खट्ट्या तुम्ही सगळे आणला? हो. छान आहेत. आता ही ईद साठी ठेवले का? ईद स्पेशल बकरा ईद साठी. बकरा ईदला ही काढणार सगळे बकरा. मित्रांनो, ही सगळं बकरा ईदला जाणार आहे मार्केट. जरी कोणाला जर पाहिजे असलं बकरा तर कधी बी येऊ शकता आणि इथून बकरे वगैरे विकत घेऊ शकता तुम्ही. पहा तेव्हा तिकडे किती मोठा बकरा आहे. कमीत कमी 25-25 हजार आणलेत आणि ह्यांनी बकरा ईदलाच ह्याचं काढायचं नियोजन आहे. पहा, मारत तर नाही ना? नाही मारत. छान आहे बकरा बघा. वजन काय आता ह्याचं? ह्याचं आहे बघा 50 kg क्रॉस. 50 kg क्रॉस आहे का? बरं. हा, हे मग छान नियोजन आहे. आणि हे खाली कच्चच आहे का इथं? हो. ही सगळं बकऱ्यांचं सेक्शन आहे का? हो, बकऱ्यांचं सेक्शन आहे सगळे. हा एक आहे. कमीत कमी 20 आहेत का बकरे? हो, 20 आहेत बकरे. 20 आहेत. छोटे काय आहेत, मोठे काय आहेत. पहा मित्रांनो, किती छान असा बकरा आहे. तिकडे पण आहे. चला आपण तिकडल्या सेक्शन मध्ये जाऊ. इकडे हे आपल्याकडले आहे महाराष्ट्रात. हे महाराष्ट्रामधले उस्मानाबादी आहे, थोडा मिक्स आहे का सगळं? ही राजस्थानी आहे, काय उस्मानाबादी मिक्स आहे. पहा मित्रांनो, असं छान प्रकारे नियोजन आहे. ही सगळ्या शेळ्या आहेत तिकडं. आणि हे राहण्यासाठी वरून थंड. त्यांना थंड आहे. आता उन्हाळा आहे. फक्त चवळ आहे का? चवळा आहे आणि बांबूचा खाली गेला. छान प्रकारे असं नियोजन आहे मित्रांनो. आणि ही मोठ्या मोठ्या खुर्ल्या आहेत. तिकडे पण काश्मीरी बीट्स. ही सगळं काश्मीरी बीड आहे. बघा, ही पहाडी बीड आहे बघा, ही काश्मीरी. सगळ्यात विशेष म्हणजे यांची लीद जाण्यासाठी वर यांनी टेक्चर बनवलंय. ती तुम्हाला टेक्चर दावतो मित्रांनो. असं छान प्रकारे टेक्चर बनलं आहे. तुम्ही पण असंच टेक्चर बनवा आणि असंच नियोजन करा ताकी शेळी पालन मध्ये भरघोस उत्पन्न मिळेल. काही वर जाण्यासाठी बनलेला इकडं रॅम्प आहे. रॅम्प मारलाय फळ्या बिळ्या टाकून. पहा, प्रत्येक बोकडाला अलग अलग नियोजन आहे. सेपरेट गाला आहे इकडं एका एका बोकडासाठी. इथं असं करून याने हे बनलेलं आहे. आणि हे खाण्यासाठी ही केवढ्याला पडलं हो काही? हे आपण पुण्याहून मागितलं होतं. पुण्याहून सगळं मागितलं का? हो, सगळं. असं आहे मित्रांनो नियोजन. इकडल्या बाजूला अलग अलग खाचे आहेत. सगळ्या शेळ्या अलग अलग आपापलं सेपरेट राहणार. संध्याकाळी सेपरेट पिल्लांसाठी केलेलं आहे. विशेष म्हणजे सेपरेट इकडे पिल्ल्यांसाठी आहे. हो. शेळी पालन मध्ये खास करून पिल्ले बिमार पडण्याचं प्रमाण जास्त असतं. हे पिल्लांसाठी आहे. त्यासाठी पहा, इकडे बोरी बोरी टाकून मस्त नियोजन करण्यात आलेलं आहे ताकी गरम राहावं संध्याकाळी पिल्ले. चला आता खाल्ल्या सेक्शन मध्ये जाऊ. त्याच्या खाली शेळी पालनच्या खाली कोंबडी पालन आहे. ते पण आपण पाहूया काय काय नियोजन आहे. एकदम छान प्रकारे नियोजन केलेलं आहे मित्रांनो. असं तुम्ही पण ही शेड बनवा
असंच काहीतरी करा. हे व्हेंटिलेशन साठी 5 आणि मटण विशेष म्हणजे मटणाचा भाव कधीच पडत नाही. खात्रीचं उत्पन्न आहे आपलं. आता सध्या चालू रेट 800 रुपये किलो आहे मटण. हे खाली कोंबड्यांसाठी आहे. त्यांचं जे इकडे बघा, वेस्टेज पडतो ना, इकडं पुण्याहून खास करून ही बर्ड मागलेले आहेत. कोंबडी पालन खाली आहे मित्रांनो. इथून इकडं जाण्यासाठी नियोजन आहे. बघा हे कसं आहे, एकदम सुटेबल. खाली त्यांचं जे थंड वेस्टेज राहतं राहतो आणि ना, ह्या हे वेस्टेज किडे मुळे वगैरे सगळे कोंबडी खाते सगळं. अर्ध खाद्य बचत होतं आपलं. पाहून घेऊ शकता कशा प्रकारे एकदम छान प्रकारे नियोजन केलेलं आहे. पहा इकडे इकडे जावा, इकडे असं इकडे बघा किती लेंड्या वगैरे पडल्यात. आता हे किती दिवसाला साफ करून घेता इकडे खाली? हे 3 दिवसाला, आठवड्यातून 2दा. आठवड्यातून 2दा. हो. म्हणजे आता तुम्हाला सुरुवात करू किती दिवस झाले? 4 महिने झालं. 4 महिने झाले. म्हणजे आता जाणला ही पिल्ले त्यान हे पिल्ले आणून 2 महिने झाले. 2 महिने झाले का? 2 महिन्याचे पिल्लू आहे. किती आणाल तो हे पिल्ले? 600. 600. केवढ्याला पडलं तुम्हाला पिल्लू हे? हे पिल्लू पडेल तर आपल्याला 100 रुपये 150 रुपये आणण्यासहित. आणण्यासाठी इथं. अच्छा. आता हे वेल विकत घेतले तर तुमच्या शेतात आहेत? हे अंड्यांसाठी आणलंय आपण. हा? ही बेल विकत आणलेली. विकत आणला का? हो. कसं एकरावर दिले कसं? ही एकरावर दिली. एकरावर का? हो. आणखीन चाऱ्याचं काय नियोजन केलं तुम्ही? चारा अजून तिथं ती मेथी गवत. इकडं काय आहे? इकडे त्यांचं ते गोडाऊन आहे. गोडाऊन आहे का? पहा मित्रांनो, अशा प्रकारे असं गोडाऊन बनलं पाहिजे ताकी चारा भिजणार नाही पावसानं. असं काहीतरी नियोजन केलं म्हणजे आपण शेळ्यांसाठी योग्य ते करू शकतो. तेव्हा इकडे भुसा आहे तुरीचा आणि तुरीचा, हरभऱ्याचा भुसा आहे. हरभऱ्याचा आहे. हा, इकडं फीड आहे. हे आपलं नेपियर आहे. हत्ती गवत आहे. ह्याला कुट्टी करून शेळ्यांसाठी. थोडं जोरात सांगा मग आमच्या दर्शकाला ऐकू द्या. आणि हे यांचं मिश्रण खाद्य आहे. सगळे धान्य मिश्रण खाद्य, धान्य खाद्य. सगळे. आता किती प्रमाण देता एका शेळीला? हे मोठ्या शेळींना 200 ग्राम, छोट्या पिल्लांना 100 ग्राम. 100 ग्राम मापाने, हो. सेपरेट अलग अलग. हो म्हणजे मिक्स फीड आहे. हो, मिक्स फीड आहे. सगळं धान्य. ही मला चांगलं वाटलं बरं का. तुमचं नियोजन एकदम छान प्रकारे आहे. इकडे दवा गोळीचं कसं नियोजन आहे? हे पावसाळ्याचं नियोजन आहे. पावसाळ्यामध्ये गोळी भेटत नाही. एवढं पुरी होईल का बरं? हो, होतो. आणखीन गोळा करायची शक्यता? स्टॉक आपण चालू आहे. हे जास्त करून घेतलं तर बरं राहील. ही पेंड आहे आणि ही मेथी घास सगळं कुट्टी करून देता म्हणा की? सगळं कुट्टी करून देतो. छान प्रकारे नियोजन आहे मित्रांनो. आणि विशेष म्हणजे ह्याच्याकडे डॉग सुद्धा आहेत. आपण डॉग सुद्धा पाहणार आहे. असं सुटेबल प्रकारे जर शेड असलं तर डॉग पाहिजे. आणि डॉग ब्रीडचे डॉग आहेत त्याच्याकडे. जर कुणाला जर पाहिजे असेल तर पिल्ले सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे त्यांच्याकडे. तुमचा इथला पत्ता सांगा. आपला पत्ता आहे बघा, सत्यशाई चाकूर, सत्यशाई गेट नंबर 1. अकॅडमीचं नाव काय ते? जय हिंद अकॅडमी बाजूस. एखादी पिल्लू दावा छान प्रकारे कुत्र्याचं, डॉगचं. चावणार तर नाही ना? नाही चावत. आता यांची किंमत काय ठेवली तुम्ही? यांची किंमत ठेवली 7,000, 6,500 असं पिल्ला. 6,500-7,000. हो. एकदम छान प्रकारे क्यूट असं कुत्रा आहे मित्रांनो. किती दिवसाचा आहे आता ही? याला 20 दिवस झाले. 20 दिवस झाले का? किती पिल्ले आहेत आता सगळे टोटल? 6 पिल्ले आहेत. 6 पिल्ले आहेत का? हो. कोणत्या जातीचे आहेत ते? लॅब्राडॉग आहे का? हो, लॅब्राडॉग. छान आहे. किंमत काही कमी होणार नाही का जर आमचे कोणी दर्शक जर घेणार म्हणलं तर? करू ना काही कॉम्प्रोमाइज. कमी होणार मित्रांनो. जर आवडले तर पिल्ले घेऊन जावा. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा त्याला. कॉन्टॅक्ट नंबर आहे 8483850030. चला मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो.